नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पी.जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. महाराष्ट्र पोलीस भरती 2022 साठी अत्यंत उपयुक्त असणारे व्याकरणाचे काही प्रश्न आपण या सेशनमध्ये घेणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला. खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या भाषापासून मराठी भाषेचा विकास झाला आहे? तर कोणत्या भाषेपासून विकास झालेला आहे? संस्कृत व प्राकृत भाषेपासून विकास झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2. मराठी भाषेचा अभिजात दर्जा शोधण्यासाठी शासनाने डॅश डॅश यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. तर कोणाच्या अध्यक्षतेखाली? रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी आर्यन गटातील भाषा कोणत्या? आर्यन गटातील भाषा कोणत्या आहे? ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. मराठी, हिंदी, संस्कृत, पाली, गुजराती आणि बंगाली. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी द्रविडीन गटातील भाषा कोणत्या? संस्कृत. तर द्राविडीन गटातील भाषा कोणत्या आहेत? तर तामिळ, तेलुगू, कानडी, मल्याळम ह्या द्राविडियन गटातील भाषा आहेत. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही? तर कोणती अभिजात भाषा नाहीये? मराठी ही अभिजात भाषा नाही. प्रश्न क्रमांक 6. मराठी व्याकरणावर खालीलपैकी कोणत्या भाषेचा प्रभाव आहे? तर मराठी व्याकरणावर कोणत्या भाषेचा प्रभाव आहे? इंग्रजी व संस्कृत. इंग्रजी व संस्कृत या भाषेचा प्रभाव आहे मराठी व्याकरणावर. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7. योग्य विधान ओळखा. गंगाधर शास्त्री फडके यांना मराठी भाषेची पाणिनी म्हणतात. दादोबा पांडुरंग तर्खडकर हे मराठी भाषेचे आद्य व्याकरणकार कर्ते आहेत. तर याचं योग्य उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अ हे चूक आहे आणि ब हे बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8. व्याकरण लेखनाचे खालीलपैकी प्रकार कोणते? तर कोणते प्रकार आहे? ऑप्शन क्रमांक 3 वरीलपैकी सर्व. आदेशात्मक, वर्णात्मक, ऐतिहासिक, तोलनिक हे सर्व काय आहे? व्याकरण लेखनाचे खालीलपैकी प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 9. बोली भाषा ही लवचिक व बदलक्षम असते तर लेखी भाषा ही स्थिर व ताठर असते. हे विधान काय आहे? तर पूर्वार्ध बरोबर आणि उत्तरार्ध चूक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10. भारतीय राज्यघटनेनुसार किती भाषांना राज्यभाषेचा दर्जा प्राप्त आहे? तर किती भाषांना प्राप्त आहे? 22 भाषांना आतापर्यंत राज्यभाषेचा दर्जा प्राप्त आहे. प्रश्न क्रमांक 12. मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषातून विकसित झाली आहे? तर मराठी भाषा ही संस्कृत व प्राकृत भाषेपासून विकसित झालेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 13. भाषा हा शब्द संस्कृतमधून डॅश डॅश धातूपासून आला आहे. तर भाषा हा शब्द धातू संस्कृतमधील भाष्य धातूपासून आला आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14. लिपी म्हणजे काय? तर लिपी म्हणजे काय? लिपी म्हणजे आपण ज्या खुणांनी लिखाण करतो त्याला लिपी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक
4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही? तर कोणत्या भाषेची लिपी देवनागरी नाही? उर्दू भाषेची लिपी देवनागरी नाही. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16. काही काळ मराठी भाषेला मुरड घालून लिहिण्याची पद्धत असेल होती, तिला डॅश डॅश लिपी म्हणतात. तर काय म्हणतात? मोडी लिपी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 17. पर्यायी उत्तरातून योग्य ते पर्यायी उत्तर शोधा. भाषा नदीच्या प्रवाहाप्रमाणे असते. कारण काय? तर ती भाषेमध्ये बदल होत असतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18. भाषा ही केवळ संवादाचेच माध्यम नाही तर साहित्याच्या संदर्भात ती आत्मविष्काराचे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. हे विधान संपूर्ण काय आहे? बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 21. चूक की बरोबर सांगा. तर प्राचीन काळी भारतात ब्राह्मी आणि खरोष्टी या 2 लिप्या प्रचारात होत्या. खरोष्टी ही आर्य भारतीय लिपी आहे. ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या लिपीला ब्रह्मलिपी म्हणतात. तर या प्रश्नाचं उत्तर काय राहील? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अ हे बरोबर आहे आणि क हे बरोबर आहे, म्हणजे ब हे नाही. खरोष्टी ही आर्य भारतीय लिपी आहे. विधान काय आहे? बरोबर नाही. प्रश्न क्रमांक 20. मराठी भाषेसंदर्भातील पुढील कोणते वाक्य अयोग्य आहे? मराठी असे आमुची मायबोली असे प्रत्येक मराठी भाषिकाने अभिमानाने म्हटले पाहिजे. मराठी महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा आहे. हिंदी ही महाराष्ट्राची भाषेची जननी आहे. आज मराठी भाषेच्या लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर होतो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. हिंदी ही मराठी भाषेची जननी आहे. प्रश्न क्रमांक 21. भाषाविषयक कौशल्याच्या साधारणपणे किती पायऱ्या आहेत? तर किती पायऱ्या आहेत? तर 5 पायऱ्या आहेत. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22. मराठी भाषा लिपीस कोणत्या नावाने ओळखले जाते? तर कोणत्या नावाने ओळखले जाते? देवनागरी नावाने, लिपी नावाने ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक ब या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22. 14 खडी कशी तयार होते? प्रश्न क्रमांक 22. 14 खडी कशी तयार होते? तर 14 खडी कशी तयार होते? व्यंजनात 12 स्वर व 2 स्वरादी मिळून 14 खडी तयार होते. ऑप्शन क्रमांक ब या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 23. ए ओ हे वर्ण खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडतात? तर कोणत्या प्रकारात मोडतात? संयुक्त स्वर या प्रकारात मोडतात. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी संयुक्त व्यंजनाची जोडी कोणती? तर कोणती संयुक्त व्यंजनाची जोडी आहे? क्ष आज्ञी न्य. प्रश्न क्रमांक 25. व्यंजनास डॅश डॅश अशाही म्हणतात. तर व्यंजनास काय म्हणतात? परवर्णही म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल.
प्रश्न क्रमांक 26. स्वराचे प्रकार किती? तर स्वराचे प्रकार किती आहे? 3 आणि आता किती आहे? 4 आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी घोष व्यंजन कोणते? तर घोष व्यंजन कोणते आहे? प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक 4 घ हे या प्रश्नाचे योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 28. पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा. ह. तर ह का आहे? हे महाप्राण आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 29. पुढील वर्णाचा प्रकार अचूक ओळखा. ए. तर हे काय आहे? संयुक्त स्वर आहे. प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 30. संयुक्त स्वराच्या बाबतीत चुकीचा पर्याय निवडा. तर चुकीचा पर्याय कोणता होईल यामधला? ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 31. खालील विधानातील योग्य उत्तर शोधा. आपले भाष्य शिक्षण विविध कौशल्यावर सुरू असते. तर ऑप्शन क्रमांक काय? ब. अ ब क. म्हणजे ऐकणे, बोलणे आणि वाचणे यावर आपले भाषा शिक्षण सुरू असते. प्रश्न क्रमांक 32. अलीकडे मराठी भाषेतील खालीलपैकी कोणत्या वर्णाचा वापर नाहीसा झाला आहे? तर कोणत्या वर्णाचा वापर नाहीसा झालेला आहे? तर ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 33. खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे? तर कोणता वर्ण अर्धस्वर नव्हे? तर ए हा वर्ण अर्धस्वर नव्हे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 34. खालीलपैकी कोणता वर्ण कंपित वर्ण आहे? तर कोणता वर्ण कंपित वर्ण आहे? र हा कंपित वर्ण आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 35. योग्य शब्द लिहा. ई, ए, रू हे डॅश डॅश स्वर आहेत. तर हे काय आहेत? विजातीय स्वर आहेत. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी कोणत्या अक्षराला स्वतंत्र उभा दंड आहे? तर कोणत्या अक्षराला स्वतंत्र उभा दंड आहे? ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी इंग्रजी स्वराची जोडी कोणती? तर इंग्रजी स्वराची जोडी कोणती आहे? अ आणि आ. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 38. खालीलपैकी संयुक्त स्वराचा गट निवडा. तर संयुक्त स्वराचा गट कोणता आहे? ए, औ, औ. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 39. खालीलपैकी फक्त ऱ्हस्व स्वराचा गट कोणता? तर ऱ्हस्व स्वराचा गट कोणता? अ, ई, उ. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी कठोर वर्णाचा गट कोणता? तर कठोर वर्णाचा गट कोणता आहे? क, ट, प. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो? तर कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो? ऑप्शन क्रमांक 3 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील व्यंजन. प्रश्न क्रमांक
42 खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना उष्णता निर्माण होते? तो कोणता वर्ण उच्चार करताना उष्णता निर्माण होते? श हा उच्चार करताना उष्णता निर्माण होते. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार हवेत मार्ग न अडवता कराल? ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील उ.